नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही घरगुती नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले आहे, ज्या तुमचा वेळ, पैसा, पदार्थ आणि वस्तू देखील वाचवतील. अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्स जर बघायच्या असतील माझ्या चॅनलवर, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि येणारे नवीन जे व्हिडिओ आहे ते पाहत राहा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या घरामध्ये जुने जे डब्बे असते त्यावरची स्टिकर असतं, ते स्टिकर जे आहे ते आपलं निघत नाही. जुनं जर स्टिकर असेल तर जे जुनं स्टिकर कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगते, आणि नवीन स्टिकर जरी असेल ते देखील तुम्हाला कसं काढायचं, कशा पद्धतीने इझिली काढायचं ते मी तुम्हाला दाखवते. ग्लास घेतला आहे मी आणि ग्लासमध्ये गरम पाणी घेतलं आहे, कोमट पाणी, आणि ते स्टिकरवर असं फिरवायचं आहे. फिरवल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने बघायचं आहे निघतं आहे का. नसेल निघत तर परत पुन्हा एकदा त्यावरती गरम पाण्याचा ग्लास फिरवून घ्यायचा. आपल्याला ग्लास घ्या, तांब्या घ्या, कुठलंही भांडं तुम्ही घेतलं सपाट असं तरी देखील चालेल. आणि अशा पद्धतीने त्यावरती असं फिरवायचं आहे आपल्याला, जेणेकरून की हळूहळू ते निघणार आहे, जे स्टिकर आहे ते निघणार आहे. काय होतं, पाणी वगैरे जाऊन भांडे जेव्हा आपण घासतो त्यावर तर ते स्टिकर जे आहे ते एकदम पक्क बसलेलं असतं, ते अजिबात निघायला मागत नाही. तर ते थोडंसं फाटलं जाणार आहे आपल्याकडनं काढताना. पण जर नवीनच हे जर तुम्ही असं केलं तर हे स्टिकर जे आहे ते खूप व्यवस्थितरित्या निघून येतं. अशा पद्धतीनं जे निघालं आहे ते काढून घ्यायचं आपण. परत नंतर ग्लासने जे पाणी आहे, गरम पाणी आहे, ते त्यावरती असं फिरवायचं आहे ग्लास व्यवस्थितरित्या. आणि काहीतरी धारदार चाकू म्हणा किंवा उलातणी म्हणा काहीतरी घ्यायचं आहे आणि ते हळूहळू जसं की आपल्या डब्याला किंवा आपल्या भांड्याला चरा जाणार नाही, चीर पडणार नाही किंवा त्याच्यावर ॲशेस येणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या असं ते काढून घ्यायचं आहे. असं इझिली पटकन निघतं. नवीन भांडं असेल तेव्हाच तुम्ही काढा, जुनं होईपर्यंत थांबू नका, म्हणजे अशी झंझट तुमच्याबरोबर होणार नाही. नवीन भांडं असेल तर नवीन ज्या काचेच्या बॉटल वगैरे असतात, प्लास्टिकच्या बॉटल असतात, तर त्याच्यावरचं कसं काढायचं आपल्याला स्टिकर, तर त्याच्यावरची पण साधी आणि सोपी पद्धत आहे, हीच आहे. ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि हे जे पाणी आहे ते स्टिकरवर ग्लास जो आहे तो असा फिरवायचा व्यवस्थितरित्या. हळूहळू 1-2 मिनिट फिरवायचा. 2 मिनिटाच्या नंतर असं स्टिकर जे आहे ते आपलं निघून येणार आहे. एकदम सहज आणि सोप्यारित्या नवीन स्टिकर पटकन निघतात. ज्या स्टिकरला पाणी वगैरे लागतं ते स्टिकर थोडंसं निघायला वेळ लागतो, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला पिलो कवर असतात आपले, उशीच्या खोळी ज्या असतात त्या घरामध्ये असतात, 2-4 पडलेल्या असतात, जुन्या पुराण्या झालेल्या असतात. तर अशा जुन्या पुराण्या झालेल्या ज्या उशीच्या कवर आहे त्या फेकून द्यायच्या नाही. उशीच्या खोळ आपल्याला फेकून द्यायच्या नाही, त्या आपल्याला सामान स्टोअर करण्यासाठी खूप कामं येणार नाही. काय होतं, बऱ्याच वेळेला एक्स्ट्रा चादरी असतात, एक्स्ट्रा बेडशीट्स असतात, आपल्याकडे एक्स्ट्राचे ब्लँकेट वगैरे असतात. मग ते काय करायचे, आपल्याला ह्या खोळमध्ये व्यवस्थितरित्या घालून ठेवायचे, जेणेकरून आपण जे कपडे जे आहे ते व्यवस्थितरित्या एका बाजूला ठेवले तरीसुद्धा त्यामध्ये कचरा जात असतो, त्यामध्ये धूळ जात असते आणि ते खराब होत असतात किंवा वास देखील त्याचा खराब येत असतो. अशा पद्धतीनं तुम्ही जर पिलो कवरमध्ये जर तुम्ही एक्स्ट्राचे तुमचे जे कपडे असतील, जे एक्स्ट्रा ब्लँकेट असतील, चादरी असतील, किंवा तुमच्या बेडशीट्स असतील, काही तुमच्या घरामध्ये अठराय पांघरायचे जे कपडे असतील, ते अशा पद्धतीने जर तुम्ही पिलो कवरमध्ये ठेवले तर जागा देखील कमी लागते. आणि जागा तर कमी लागते, पण जे ह्या धुवून ठेवलेल्या चादरी, बेडशीट, ब्लँकेट जे आहे हे अगदी जसंच्या तसं तुम्ही अगदी 4-6 महिन्यांनी जरी खोलून बघितलं तरी जसंच्या तसं दिसतं. असं व्यवस्थितरित्या एकावर एक जर 1-2-3 तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवून दिले तर व्यवस्थितरित्या असं त्या पिलो कवरमध्ये आपलं राहणार आहे व्यवस्थित. आणि ही पिलो कवर जी आहे ती आपली वाया पण जाणार नाही, आणि फोल्ड करून ठेवलं तर अजूनच जागा तुमची कमी लागणार आहे. किंवा अशा प्रकारे तुम्ही उशी बनवली त्याची आणि उशाला घेतलं तरी देखील चालेल. आजची टिप्स अँड ट्रिप्स कशी वाटली नक्की सांगा. बऱ्याच पावसाळ्याचे दिवस आहे आणि हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं, आपल्या कपड्यांना फंगल इन्फेक्शन होण्याचा आपल्याला खूप जास्त चान्सेस असतात. कपड्यांचा उब्बच वास येत असतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, 1 चमचा मीठ घालायचं निरमा पावडरमध्ये. 1 चमचा मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा. याने काय होणार आहे, बॅक्टेरिया फ्री आपले कपडे राहणार आहे. डेटॉल तो आपण वापरतोच, पण बॅक्टेरिया फ्री हे कपडे राहणार आहे. त्याने काय होणार आहे, कपड्यांचा उब्बट वास येणार नाही, कपड्यांना जे काही निर्जंतुकीकरण होणार आहे कपड्यांचं. अशा प्रकारे जर तुम्ही खायचा सोडा आणि मीठ जर वापरलं निरमा पावडर कपडे धुण्याच्या पावडरमध्ये, तर कपडे धुतल्यानंतरही त्यांचा वास येणार नाही आहे, बॅक्टेरिया फ्री कपडे आपले राहतील. तर आजची ही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला मिक्सरचं भांडं जे आहे आपण आतून बाहेरून तर स्वच्छ करतो, पण खालच्या बाजूने आहे ते स्वच्छ करायचं राहून गेलेलं असतं. आणि मग काय करायचं आहे, स्वच्छ करायचं राहून गेलेलं तर काय करायचं, यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आणि व्हाईट व्हिनेगर घालायचं. व्हाईट व्हिनेगर आणि सोडा घालून 5-1 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं. तसंच मी ठेवलेलं आहे 5-1 मिनटं असंच ठेवलेलं होतं. मी व्हिनेगर घातल्यानंतर माझ्याकडनं चुकून कॅमेरा जो आहे तो ऑफ राहिला, सॉरी त्यासाठी. मी परत आता व्हिनेगर घालत आहे तुमच्यासमोर. आणि अगोदर घातलेले भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि काय होतं, जे काळपटपणा आहे तो बॅक्टेरिया फ्री पण होतं आपलं भांडं. आणि सोड्याने काय होतं, सोडा आणि व्हिनेगर जे आहे त्याने काय होतं, व्यवस्थितरित्या बाजूचा जो कचरा वगैरे आहे तो निघतो, त्याचा काळपटपणा आहे तो निघतो. आणि आपल्या घरामध्ये ना एखादा ब्रश असा ठेवायचा की ज्यामुळे काय होईल, आपल्याला 10-15 रुपयाचा ब्रश भेटतो पण तो काय होतो, खूप साऱ्या भांड्यांना उपयोगी पडतो. कुकरची शिट्टी म्हणा किंवा कुकरच्या साईडचं बाजूचं म्हणा किंवा मिक्सरचं भांडं म्हणा किंवा गॅस म्हणा, ब्रशशिवाय साफ होत नाही. त्यामुळे काय करायचं, एखादा ब्रश जो आहे तो असा आपण नवीन घेऊनच ठेवायचा भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं ब्रश जर केलं तर आपल्या बागेचं साबण वगैरे आपण काही लावलेलं नाही आहे, हे असं व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं, त्याचा कचरा खूप निघतो. त्यानंतर काय करायचं, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि बघायचं. हप्त्यातून 1 ते 2 वेळेस तुम्हाला ही पद्धत, अशी मेथड तुम्हाला वापरायला लागणार आहे. हप्त्यातून 1 ते 2 वेळेस आपण सगळी मिक्सरची भांडी घ्यायची आणि त्यावर असं व्हिनेगर आणि जर खायचा सोडा वापरून त्याचं क्लिनिंग केली तर निश्चितच फरक पडतो. तुम्ही बघू शकता किती छान आहे मिक्सरचं भांडं निघाले आहे. त्याला गंज देखील लागत नाही. अशी पद्धत जर तुम्ही वापरली तर गंज देखील लागणार नाही. आजची टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये डांबर गोळ्या असतात, पण ह्या डांबर गोळ्या आपण कधी तशाच टाकून देतो इकडे तिकडे, म्हणजे बेसिनमध्ये म्हणावा किंवा कपाटांमध्ये तसंच ठेवलेल्या असतात. तर याची सोपी ट्रिप सांगते. डांबर गोळीची पावडर करून घेतलेली आहे मी. आणि ही पावडर जी आहे त्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायची आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, कुठलंही पीठ घ्या तुम्ही, ते मिक्स करायचं आहे. आणि आपला बेसिन जे आहे, रात्री खूप वास येतो बेसिनचा, खूप घाणेरडा वास येतो, त्यामधून खूप किडे बाहेर येत असतात. तर अशा वेळी काय करायचं, बेसिनचं जे बाजूला आहे हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला पूर्ण. बेसिनचं जे होल आहे, हँडवॉशचं बेसिन असो किंवा भांडे घासायचं बेसिन असो, थोडंसं बाजरीचं पीठ घातलेलं आहे मी यामध्ये. आणि काय करायचं, ते होल असतं त्या होलच्या बाजूला व्यवस्थितरित्या जर ही पावडर टाकून ठेवली तर रात्री येणारे जे किडे आहे, बाजरीचं पीठ खाता खाता त्यांच्या पोटामध्ये जी डांबर गोळी आहे तिचं पावडर देखील त्यांच्या पोटात जाऊन ते त्यांचं जे कीटकनाशक आहे, त्यांचं जे जंतूचा नाश होणार आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं आपण कितीही क्लीन केलं तरी किडे कुठे ना कुठे आपल्याला बारीक डोळ्यांनी न दिसणारे किडे असतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही टिप्स आणि ट्रिक्स नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद.